काम आहे। एकीकडे केंद्र शासनाच्या वतीनं गोरगरिबांना मोफत धान्य मिळावं याकरिता कोरोना काळात सुरुवात केलेली ही योजना 5 वर्षांकरिता मुदत मिळालेली असताना याच योजनेत समाविष्ट होण्याकरिता पंढरपुरातील महा ई सेवेच्या माध्यमातून नागरिकांकडून प्रतिकार्ड 2000 रुपये दलालामार्फत आकारले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। याबाबत पंढरपूर तहसीलदारांना विचारणा केली असता नव्यानं रुजू झाल्यामुळे संबंधित पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक यांच्याकडे माहिती घेऊन कळवतो असं सांगण्यात आलंय। मुळात पुरवठा निरीक्षकच हा प्रकार दलालांना हाताशी धरून करत असल्याचं सूत्रांकडून कळतंय। एखाद्या नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करताना त्या गावातील ग्रामसभेचा ठराव, उत्पन्नाचा दाखला, स्वघोषणापत्र आणि त्यासोबतच आवश्यक कागदपत्र घेऊन त्याची टिप्पणी या संबंधित वरिष्ठ यांच्या मंजुरीकरिता द्यावी लागते। पण मीच राजा मीच रंक याप्रमाणे कोणतीच टिप्पणी आणि मंजुरी वरिष्ठ कार्यालयात किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतलेली नाहीये। शिवाय याची यादी देखील दुकानदार, तहसील कार्यालय, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे कार्यालयात प्रति द्यावी लागते। यात कोणताही शासकीय प्रक्रिया न राबवता राजरोसपणे 2 महिन्यात 1600 कार्ड अन्न सुरक्षा आणि अंत्योदय 9 कार्ड वाढवण्यात आले। मध्यंतरीच्या काळात विना आधार नावं वगळण्यात आलेली होती, मात्र पंढरपूर पुरवठा विभागात आधार डिलिशनच्या नावाखाली चक्क कार्डच रद्द करण्यात आलंय। अचानक कार्ड रद्द झाल्यामुळे ग्राहक, दुकानदार यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्या। यात हजारो कार्डधारक नियमित मिळत नसलेल्यामुळे धान्यांपासून वंचित राहिलेत। आता याच कार्डधारकांना, गरजू कार्डधारकांना योजनेत समाविष्ट होण्यासाठी पैसे मोजावे लागतात। जिल्हा संघटनेकडून बऱ्याचदा निवेदन, तोंडी तक्रारी देऊन कोणतीही कारवाई होत नाहीये। यावरून प्रशासन कुठेतरी या पुरवठा निरीक्षकाला पाठीशी घालत असल्याची शंका व्यक्त होती।